नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 6वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 2 सजीव सृष्टी याचा अभ्यास करणार आहोत. पण आजच्या भागामध्ये आपण सजीवांची काही लक्षणे पाहणार आहोत. आपण गेल्या भागात सजीवांची काही लक्षणांचा अभ्यास केला. तर कुठली सजीवांची लक्षणे पाहिली आपण गेल्या भागात? तर वाढीसाठी अन्नाची गरज, श्वसन, उत्सर्जन, चेतना क्षमता आणि हालचाल. तर आजच्या भागात आपण पुढील लक्षणे पाहूया. तर प्रजनन, पुनरुत्पादन हे सजीवांचे लक्षण आहे. सजीव स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करतात. म्हणजे काही सजीव पिल्लांना जन्म देतात, तर काही सजीव अंडी घालतात. आता पिल्लांना जन्म कोण कोण देतात? कुठले कुठले सजीव प्राणी पिल्लांना जन्म देतात? जसे की गाय, म्हैस, कुत्रा, मांजरे. आणि अंडी कुठले सजीव घालतात? तर काही पक्षी अंडी घालतात, कोंबडी अंडी घालतात, साप सुद्धा अंडी घालतात, मगर अंडी घालतात, कासवे पण अंडी घालतात. आणि मग या अंड्यातून पिल्लांचा जन्म होतो. तर वनस्पतींचे प्रजनन कसे होते? तर वनस्पतींचे प्रजनन बिया, खोडे आणि पाने यांच्यातून होते. मग बीतून कसे होते? तर तुम्हाला माहितीच आहे, जर आपण एखादी बी लावली तर त्याच्यापासून रोपटं तयार होतं. किंवा आपण आंब्याची एखादी कोय लावली तर आंब्याचं झाड तयार होतं की नाही? आणि तुमच्या आई एखादी गुलाबाची फांदी लावत असेल कुंडीमध्ये आणि त्याच्यापासून म्हणजे गुलाबाचं झाड तयार होतं. तुम्ही पर्णफुटी म्हणजे ब्रायोफायलम म्हणतात त्याला, त्याचं पान कधी जर तुम्ही नुसतं जमिनीवर म्हणजे मातीमध्ये ठेवलं तर त्याच्यापासून सुद्धा नवीन रोपटं तयार होते. म्हणजे वनस्पतीचे प्रजनन कशामधून होते? तर बिया, खोडे आणि पाने. म्हणजेच काय, सजीवांच्या स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करण्याची क्रिया आहे, त्या क्रियेला प्रजनन असे म्हणतात. आता ठराविक आयुर्मान. जीवनकालाच्या ठराविक टप्प्यावर सजीव प्रजननक्षम होतात आणि काही काळानंतर त्यांचे अवयव क्षीण होतात आणि मग ते मृत्यू पावतात. वनस्पती आणि प्राणी यांचा जीवनकाल वेगवेगळा आहे. आणि कुत्रा किती वर्ष जगतो माहिती आहे का? तर कुत्रा 12 ते 18 वर्ष जगतो. शहामृग किती वर्ष जगतं? तर शहामृग 50 वर्ष जगतं. ठराविक आयुर्मान हे सजीवांचे लक्षण आहे. पेशीमय रचना हे सजीवांचे लक्षण आहे. आपण ते पाहूयात. आता मला सांगा, ते मधमाशाचं पोळं तुम्ही कधी बघितलं का? तर ते कशाने बनलेलं असतं? तर ते लहान लहान अशा एक कप्प्याने बनलेलं असतं, खण किंवा कप्प्याने. आणि मग हे कप्पे एकमेकांना जोडले की ते पोळं बनतं. तसं पण आपल्या घराच्या भिंती कशाने बनलेल्या असतात? तर आपल्या घराच्या भिंती विटाने बनलेल्या असतात. ह्या सर्व विटा एकत्र जोडल्या की मग भिंत तयार होते. तसं आपलं शरीर सुद्धा या लहान लहान घटकांनी बनलेले असतात, त्यांना पेशी असे म्हणतात. आता सजीवांच्या शरीरातील सर्व क्रिया या पेशींच्या साहाय्यानेच पार पडतात. काही सजीव एकाच पेशीने बनलेले असतात, मग त्यांना एकपेशीय सजीव म्हणतात. तर उदाहरणार्थ अमिबा, पॅरामोशियम हे सजीव एकाच पेशीने बनलेले आहेत. तर काही सजीव हे अनेक पेशीने बनलेले आहेत. तर कुठले? तर हत्ती, घोडा, अस्वल, वडाचं झाड हे म्हणून त्या प्राण्यांना बहुपेशीय सजीव असे म्हणतात. पेशीमय रचना हे सजीवांचं महत्वाचं लक्षण आहे. आता आपल्या आजूबाजूला अनेक वनस्पती आहेत, अनेक प्राणी आहेत. तर आपल्याला वनस्पतींचा काय उपयोग होतो? वनस्पती आपण कशासाठी वापरतो सांगा बरं? तर वनस्पती आपण अन्नासाठी वापरतो. आपल्या जेवणात आपण ज्या सगळ्या भाज्या वापरतो त्या भाज्या कुठून येतात? तर त्या भाज्या वनस्पतीपासून येतात. उदाहरणार्थ बटाटे, कांदे, वांगी, टोमॅटो, मेथी अशा अनेक भाज्या वनस्पतीकडून आपल्याला मिळतात. म्हणून आपण अन्नासाठी वनस्पतीचा वापर करतो. अजून आपल्याला वनस्पतीपासून काय मिळतात? तर अनेक औषधी वनस्पती आहेत, जशा की तुळस, अडुळसा, हिरडा, बेहडा, शतावरी ह्या वनस्पतींचा आपण औषध म्हणून उपयोग करतो. आता सध्या करोना आहे, त्यामुळे करोनामध्ये सगळे डॉक्टर सांगतात की तुम्ही तुळशीचा चहा पिया,
हळद घालून दूध पिया. मग हळद पण कुठून येते तर ती पण वनस्पतीकडूनच आपल्याला हळद सुद्धा मिळते. आता प्राणी आपल्याला कुठले कुठले प्राणी आपल्या उपयोगासाठी असतात सांगा. तर आपण उपयोग काय करतो प्राण्यांचा, तर आपण प्राण्यांचा उपयोग अन्नासाठी करतो. कसा, तर आपण कोंबडीचं चिकन आपण खातो, मासे खातो, अंडी खातो, बकऱ्याचे मटण खातो. म्हणजे अन्नासाठी आपण प्राण्यांचा उपयोग करतो. आपण प्राण्यांचा उपयोग व्यवसायासाठी पण करतो. म्हणजे आपण जेव्हा चौपाटीवर जातो तेव्हा आपण घोडागाडीत बसतो, उंटावर बसतो किंवा बसतो की नाही, मग त्याचा उपयोग म्हणजे व्यवसायासाठी आपण प्राण्यांचा उपयोग करतो. आपण बैलाचा उपयोग कशासाठी करतो, शेतीसाठी, नांगरासाठी कोण असतो, नांगरासाठी आपण बैलाचा उपयोग करतो. आता मांजर, कुत्रा हे आपले म्हणजे आपल्या घरामध्ये आपण त्यांना पाळतो ते. आणि आपल्याला दूध कोण देतं, तर आपल्याला दूध म्हैस यांच्यापासून आपल्याला दूध मिळतं. आणि गांडूळ माहिती आहे ना, गांडुळाला शेतकऱ्यांचा मित्र म्हणतात. म्हणजे गांडूळ हा सुद्धा प्राणी आपल्याला खूप उपयोगी आहे. गांडूळ काय करतो, तर शेती भुसभुशीत करतो, म्हणून गांडुळाला शेतकऱ्याचा मित्र म्हणतात. आता जसे हे उपयुक्त सजीव आहेत, तसेच काही अपायकारक सजीव सुद्धा आहेत. म्हणजे अपायकारक सजीव कोणते, तर अनेक प्रकारचे डास. आपल्याला डासापासून कुठले कुठले रोग होतात माहिती, डास चावले तर आपल्याला मलेरिया, हिवताप, डेंग्यू असे आजार होतात. आपल्या अन्नाची नासाडी कोण करते, तर अन्नाची नासाडी उंदीर, घुशी असे अनेक प्राणी अन्नाची नासाडी करतात. तुम्हाला विषारी प्राणी कुठले आहेत ते माहिती आहेत, तर विषारी प्राणी काही विषारी साप, विंचू, काही विषारी पाली, काही विषारी कोळी हे जर आपल्याला चावले तर आपल्याला मृत्यू सुद्धा येऊ शकतो. तर जसे हे सजीव म्हणजे हे प्राणी जसे आपल्याला अपायकारक आहेत, तशा काही वनस्पती सुद्धा आपल्याला अपायकारक आहेत. त्या कुठल्या, तर धोत्रा ही वनस्पती विषारी आहे. पण आळूची पानांना तुम्ही कधी हात लावला, जे आळूचे पानं म्हणजे आपण ज्याची अळूवडी बनवतो त्या पानांना जर तुम्ही कधी हात लावला तर त्याची खाज खाते आपल्याला. खाजकुलीच्या शेंगा जरी तुम्ही हात लावलात तर त्यामुळे खाज खाते. आता कवक आणि शेवाळ ह्या पाण्यात वाढणाऱ्या वनस्पती आहेत. त्यांच्यामुळे त्यांची जास्त वाढ झाली तर पाणी दूषित होते. आणि असं पाणी दूषित झालं तर ते प्यायलो तर आपण आजारी पडतो आणि आपल्याला अनेक आजार होतात. आणि अजून अमरवेल, गाजर गवत ह्या सुद्धा अपायकारक वनस्पती आहेत. तर हिंस्र प्राणी कुठले, तर हिंस्र प्राणी म्हणजे जे जंगलात राहणारे प्राणी आहेत आणि जे आपल्या अन्नासाठी दुसऱ्या प्राण्यांची शिकार करतात, त्यांना हिंस्र प्राणी म्हणतात. ते हिंस्र प्राणी सुद्धा कधी आता जंगलतोडीमुळे त्या अन्नाचा शोध घेत घेत मानव वस्तीत पण येतात. कितीतरी तुम्ही गोष्टी ऐकल्या असाल की बिबट्या आला आणि बिबट्याने पाळीव प्राण्यांना खाल्लं, माणसांवर हल्ला केला. त्यामुळे हे हिंस्र प्राणी सुद्धा आपल्यासाठी अपायकारक आहेत. तर आज आपण काय शिकलो, तर आज आपण सजीवांची काही लक्षणे शिकलो. कुठली लक्षणे शिकलो, तर ठराविक आयुर्मान, प्रजनन आणि आपल्याला कुठले वनस्पती उपयोगी आहेत आणि कुठल्या वनस्पती अपायकारक आहेत, कुठले प्राणी उपयोगी आहेत, कुठले प्राणी अपायकारक आहेत. धन्यवाद.